तब्बल 496 वर्षांची प्रतीक्षा, संघर्ष आणि त्यानंतर प्रभू श्री राम अयोध्येतील भव्य दिव्य अशा राम मंदिरामध्ये विराजमान झाले आणि अखेर 2024 साली हे भव्य मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरिता खुलं करण्यात आलं। मात्र आज हेच राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामुळे देशभरात गाजलेलं आहे आणि ही चोरी साधीसुधी नाही तर कोट्यवधी रुपयांची चोरी झाली असून यामध्ये मंदिराचे ट्रस्टी, कर्मचारी यांचाच हात असल्याचं देखील उघड झालंय। दरम्यान सध्या याच प्रकरणातील तब्बल 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यामुळे हे प्रकरण चर्चेत असताना आतापर्यंत नेमकं यामध्ये काय काय घडलंय, यात कुणाचा समावेश आहे, या सगळ्याबद्दलच आपण आज सविस्तर बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्रस्थान मानलं जातं। दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून, परदेशातून सुद्धा हजारो संख्येनं भाविक प्रभू श्री रामांच्या दर्शनासाठी येत असतात आणि मोठ्या भक्तिभावाने रोख रक्कम, सोनं चांदी, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू रामलल्लाच्या चरणी अर्पण करतात। पण याच दानपेटीवर आता डल्ला मारण्यासाठी मंदिर परिसरातील कर्मचाऱ्यांनी एक अजब आणि तितकाच गुप्त असा प्लॅन तयार केला होता। सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या अर्थात SITच्या अंतरिम अहवालातून अनेक मोठे खुलासे झालेले आहेत। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राम मंदिर ट्रस्टचे 2 मोठे अधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। मात्र या दोघांवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये आणि तपास सुरू असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। सध्या या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या 8 जणांची कसून चौकशी सुरू आहे। ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीनंतर FIR दाखल करण्यात आला, ज्यामध्ये अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव, करुणेश पांडे, सुभाष श्रीवास्तव, रामाशंकर मिश्रा आणि रामशंकर यादव उर्फ टिन्नू यादव यांच्यासह काही अज्ञातांची नावं यांचा समावेश होता। आणि यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरांवर छापे टाकले आणि या सगळ्यांना ताब्यात घेतलंय। धक्कादायक बाब म्हणजे यातील टिन्नू यादव हा ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा चालक असल्याची माहिती समोर आली आहे। SITच्या प्राथमिक तपासानंतर ही कारवाई करण्यात आली। तपासादरम्यान ज्या व्यक्ती CCTV फुटेजमध्ये प्रत्यक्ष चोरी करताना दिसल्या किंवा चोरीला मदत करताना आढळल्या त्यांच्यावरच प्रथम गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे सध्या FIR मध्ये ट्रस्टचे महासचिव चंपत राय किंवा ट्रस्टचे सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा यांची नावं त्यांचा समावेश झालेला नाहीये। मात्र याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केलेत। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात खरं तर झालीये ती म्हणजे मंदिराच्या दानपेटीतून जमा होणाऱ्या रकमेतील तफावत लक्षात आल्यानंतर। साधारणपणे एका दानपेटीमधून 6 ते 7 लाख रुपयांची रोकड जमा होत असते। मात्र काही आठवड्यांपासून विशेषतः 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलांमध्ये सातत्याने कमतरता दिसून येऊ लागली। प्रशासनाला संशय आल्याने पैसे मोजण्याच्या कक्षामध्ये गुप्त कॅमेरे बसवण्यात आले आणि त्यातून संपूर्ण प्रकार हा उघडकीस आलाय। गुप्त कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये काही कर्मचारी मुद्दाम मुख्य CCTV कॅमेऱ्यासमोर उभे राहून त्याचं दृश्य झाकत असल्याचं दिसत होतं आणि त्याच वेळी दुसरा कर्मचारी नोटांच्या बंडलमधून पैसे काढून कपड्यांमध्ये लपवत होता। एवढंच नाही तर चोरीची रक्कम सुरुवातीला मंदिर परिसरातील बाथरूममध्ये लपवली जात होती आणि त्यानंतर योग्य संधी साधून ती मंदिराबाहेर नेऊन सर्व आरोपींमध्ये वाटून घेतली जात होती। तपासामध्ये चोरीची आणखी एक पद्धत सुद्धा समोर आली आहे। पैसे मोजताना आरोपी मुद्दाम नोटांच्या बंडलमध्ये अतिरिक्त नोटा ठेवत असत। बँकेत पोहोचल्यावर अनेकदा फक्त बंडलांची संख्या तपासली जात असे, प्रत्येक नोट मोजली जात नव्हती आणि त्यामुळे कागदपत्री सर्व काही बरोबर दिसत होतं। मात्र बँकेमध्ये जाताना वाटेतच त्या अतिरिक्त नोटा काढून घेतल्या जात आणि लाखो रुपयांचा अपहार केला जात होता। SITच्या प्राथमिक अहवालानुसार हा प्रकार 2024 मध्ये राम मंदिर सुरू झाल्यानंतर सुरू झाला असावा। केवळ 27 एप्रिल ते 5 जून या कालावधीमध्ये CCTVच्या आधारे चोरीच्या सुमारे 70 घटना नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि मंदिरातून अंदाजे 7 ते 7.5 कोटी रुपयांची रोकड गायब झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। अधिकृत आकडा अद्याप जाहीर झालेला नसला तरी देखील आतापर्यंत सुमारे 70 ते 60 लाख रुपयांची रोकड जी आहे ती जप्त करण्यात आली असून तिची मोजणी सुद्धा सुरू आहे। तपासात आणखी एक महत्त्वाचा असा खुलासा झालाय की या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत म्हणजे पैसे मोजणाऱ्या टीम मधील अनेक जण एकमेकांचे नातेवाईक किंवा जवळचे परिचित होते। अनुकल्प मिश्रा याचा मेहुणा लवकुश मिश्रा याला या टीम मध्ये आणल्याचं समोर आलं। त्यानंतर टिन्नू यादवने त्याचा चुलत भाऊ म्हणजेच मनीष यादव याला कामावर लावल्याचा सुद्धा आरोप आहे आणि यामुळे नियुक्ती प्रक्रियेवर सुद्धा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। दरम्यान तपासादरम्यान आरोपींच्या घरांवर छापे टाकण्यात आले।
लवकुश मिश्रा याच्या घरातून सुमारे 10 ते 12 लाख रुपये तर मनीष यादवच्या घरातून तब्बल 36 लाख रुपयांची रोकड जप्त झाल्याची माहिती समोर आहे। अविनाश शुक्ला याने चोरीची रक्कम थेट स्वतःच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याचा देखील आरोप केला जातोय। एसआयटीने गेल्या 3 वर्षांच्या अंतर्गत ऑडिटच्या तपासणी केली असता दानपेट्यांची संख्या, त्यांची नोंद आणि प्रत्यक्ष जमा झालेली रक्कम यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे आणि तपास अहवालामध्ये मंदिरातील सीसीटीव्ही व्यवस्था अपुरी असल्याचं आणि सुरक्षा नियम केवळ कागदावरच राहिल्याचं नमूद करण्यात आलंय। विशेष म्हणजे पैसे मोजून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोणतीही अंगझडती किंवा सुरक्षा तपासणी केली जात नव्हती आणि या निष्काळजीपणाचाच फायदा घेत आरोपी दीर्घकाळ चोरी करत राहिल्याचा आरोप सुद्धा आता केला जातोय। दरम्यान एसआयटीच्या अहवालामध्ये आणखी एक गंभीर बाब समोर आली आणि ती म्हणजे ट्रस्ट आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यात देणगी व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात आली होती। सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये रोकड मोजणी, दानपेट्यांची सुरक्षा, बँकेत जमा करण्याची प्रक्रिया आणि नोंदी ठेवण्याचे नियम निश्चित करण्यात आले होते आणि या नियमावलीवर एसबीआयचे अधिकारी गोविंद मिश्रा आणि ट्रस्ट कडून डॉक्टर अनिल मिश्रा यांनी स्वाक्षऱ्या केल्याचं देखील समोर आलेलं आहे। मात्र प्रत्यक्षात या नियमांचं पालनच करण्यात आलं नसल्याचा ठपका एसआयटीने ठेवलेला आहे। टिनू यादवकडे कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय दानपेट्यांच्या चाव्या कशा आल्या हा देखील तपासातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यावरून सुरक्षा यंत्रणेमध्ये गंभीर त्रुटी असल्याचं सुद्धा स्पष्ट होत आहे। शिवाय या प्रकरणामध्ये केवळ रोख रक्कमच नाही तर भाविकांनी अर्पण केलेले सोन्या चांदीचे दागिने, कानातले, नथ, बांगड्या, पैंजण अशा अनेक मौल्यवान वस्तू सुद्धा गायब झाल्याचे आरोप झालेले आहेत। मात्र मंदिरातील 200 किलो चांदीच्या विटा किंवा सुवर्ण बार गायब झाल्याच्या आरोपांबाबत एसआयटीने वेगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तपासानुसार या चांदीच्या विटा अधिकृत नोंदीनुसार वितळवण्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या तर काही चांदी सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन अधिकृत प्रक्रियेसाठी सुपूर्द करण्यात आली होती। त्यामुळे 200 किलो चांदी चोरीला गेल्याचा दावा एसआयटीने फेटाळून लावलाय। मात्र रोख रकमेच्या अपहाराबाबतचा तपास सुरूच असून त्यातून आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते, कारण इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये चोरी होत असताना वरिष्ठ पातळीवर कुणालाही याची माहिती नव्हती का हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय। दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे। एसआयटीचा अहवाल मिळताच कारवाई सुरू झाली असून दोषी कोणताही असो त्याला सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे आणि सरकार सत्य बाहेर आणेल आणि भाविकांच्या विश्वासाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल असं देखील त्यांनी म्हटलंय। याचबरोबर उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश आणि 4 किलो चांदीची वीट दान केली होती। मात्र त्या दानाची अधिकृत पावती देण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे ही चांदीची वीट नेमकी कुठे गेली, या देणगीची नोंद कशी झाली आणि मंदिराला मिळालेल्या इतर मौल्यवान वस्तूंचं काय झालं याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शिवाय बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सुद्धा हे लोक ही रावणच आहेत, फक्त त्यांनी रूप बदललेलं आहे। रावणाने माता सीतेचं अपहरण केलं होतं तर या लोकांनी प्रभू श्रीरामांच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या श्रद्धेचंच अपहरण केलं असं म्हणत जसा रावणाचा अंत झाला तसाच राम मंदिरातील दान चोरणाऱ्यांना सुद्धा कायद्याची आणि देवाची शिक्षा भोगावी लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी सुद्धा राम मंदिराच्या देणग्यांवर प्रश्न उपस्थित करणारे लोक बाबरी मशिदीच्या जमा झालेल्या देणग्यांबद्दल का बोलत नाहीत। भाजप सरकार भ्रष्टाचाराविरोधात झिरो टॉलरन्सच्या धोरणावर ठाम असून दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि दुसरीकडे समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी एफआयआर मध्ये ट्रस्टच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नावं का नाहीत असा सवाल देखील उपस्थित केलाय आणि आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एसआयटी कडे राम मंदिराशी संबंधित जमीन व्यवहार आणि देणगी व्यवस्थापनासंदर्भातील 11 संच कागदपत्र सादर केलेली आहेत। या संपूर्ण प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक संतोष दुबे याने सुद्धा चौकशी दरम्यान ट्रस्टचे वरिष्ठ पदाधिकारी, व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी आणि संपूर्ण आर्थिक साखळीची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे असं म्हटल्याने या प्रकरणाकडे आता गांभीर्याने पाहिलं जातंय। सध्या या प्रकरणामध्ये 8 आरोपी अटकेत आहेत। त्यांची आर्थिक मालमत्ता, बँक व्यवहार, मोबाईल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे
पुढील तपास सुरू आहे। SITचा अंतिम अहवाल आल्यानंतरच आता आणखी काही मोठी नावं समोर येत आहेत का आणि त्यावरून भाविकांच्या श्रद्धेशी खेळ करणाऱ्या या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण हे समोर येतंय का, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया, परंतु तुम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।